सुषमाताई अंधारे या फोन लाईनवरून जोडलेल्या सुषमाताई, अतिशय धक्कादायक घटना, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे। काही वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी वाद झाला होता आणि या वादानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे। खरं तर एका सुशिक्षित महिलेने इतकं टोकाचं पाऊल उचलावं आणि आत्महत्या हा पर्याय नसतोच, कुठल्याच गोष्टीवर नसतो। मात्र एखादी स्त्री त्यातही डॉक्टर असणारी सुशिक्षित महिला इतकं टोकाचं पाऊल उचलते तर तिला अगतिक करणारी ही जी शोषणाची व्यवस्था आहे ती किती गंभीर असेल। या शोषण व्यवस्थेची कोंडी फोडण्यासाठी एकही शासकीय यंत्रणा का बरं काम करत नाही? आपण आत्महत्या करू नये वगैरे सगळे डोस पाजणं सगळं समजू शकते आणि जीव देणं इतकं सहजासहजी कुणासाठी सोपं नाहीये। पण का इतकी अगतिकता का येते की 3 महिन्यापासून एखादी महिला जर धडपडते, न्याय मागायचा आहे तिला आणि तिची दाद फिर्याद घेतली जात नाही, हे गंभीर आहे। विशेष की कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात दिलेली आहे, ज्यांनी आमचं रक्षण करावं, ते रक्षकच जर भक्षक बनत असतील तर अपेक्षा कुणाकडून करायच्या? सुषमाताई, आता आणखीन एक महत्त्वाची या संदर्भात माहिती मिळते की या आपल्यावर बलात्कार झालाय असा मजकूर या डॉक्टरच्या हातावर आता या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक्झॅक्टली, मी तेच आपल्याला सांगते की जेव्हा एखादी बाई 3 महिन्यांपासून एवढ्या मोठ्या शोषणाच्या यंत्रणेची बळी ठरते आणि ती कोंडी आपल्यापैकी कुणालाही फोडता येत नाही, तिला अगतिकतेने ते पाऊल उचलावं लागतं आणि कायद्याचे रक्षक असणारे, खरं तर ज्यांनी बलात्काऱ्यांना शिक्षा करावी तेच जर बलात्कारी होणार असतील, रक्षकच भक्षक होणार असतील, कुंपणच शेत खाणार असेल तर दाद कुणाकडे मागायची? गंभीर आहे, फार फार गंभीर आहे। जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।